Okay, so we are going to start the lecture. So yesterday we have completed the part that is nothing but self-exploration, and we have started with the basic human aspiration. One student have asked Shraddha that there is a unit test, whether there is a unit test for UHV. Yes, there is a unit test for UHV of 20 marks, and that will be the MCQ. Okay. सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे का? All the students of division B. So for UHV there will be a test, unit test आहे, unit test आपल्याला, आणि त्यासाठी 20 मार्काची टेस्ट असणार आहे. MCQ ची टेस्ट असेल. Clear with this? Yes, ma'am. Okay. So yesterday we have dealt with what? That is nothing but So yesterday we have dealt with what are the basic human aspirations. What is the basic human aspiration? That is ambition of achieving something. आपले ध्येय काय आहे, आपले गोल्स काय आहे, सब गोल्स काय आहे, ते अचीव कसे करणार आहोत. That is nothing but it is called as aspiration. And we have made the list what the student want. तुमच्याकडनं एक लिस्ट पण मी सांगितली होती तुम्हाला प्रिपेअर करायला. त्यामध्ये तुम्ही लिस्ट प्रिपेअर केली होती आणि आपण डिस्कस पण केली होती. आणि प्रत्येक वेळेस जी लिस्ट आपण डिस्प्ले केली होती आणि जर ती तुम्ही अचीव केली, असं म्हणतोय आपण बाबा 4 वर्षात आपण ती अचीव करू, किंवा जे काय आठवड्यात आपण जे काय तुमचे ध्येय असेल ते आपण अचीव करू असं जर म्हटलेलं आहे, तर त्यातनं आपल्याला काय मिळते, अचीव केल्यानंतर आपल्याला काय फिलिंग मिळते आहे. दॅट फिलिंग इज नथिंग बट इट इज अ हॅपीनेस फिलिंग. ओके. अँड एव्हरी ह्युमन बिंग कंटिन्युअसली ट्राय टू डू थिंग्स. प्रत्येक ऍक्टिव्हिटी किंवा कुठलंही काम या लाईफ मध्ये तो काय करतो आहे, ते कशासाठी करतो आहे, काहीतरी अचीव करायचं आहे त्याला, आणि ते जर पूर्ण झालं की त्याला कुठली फिलिंग येते आहे. दॅट इज नथिंग बट हॅपीनेस. ऑलवेज ह्युमन बिंग ट्राय टू डू थिंग्स that makes him or her happy. Okay, that we have seen. But the human being as a whole जेव्हा तुम्ही कन्सिडर करता आहात, मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा आपण सिलेबस डिस्कस केला होता, when human being as a whole we discuss human being, it is made up of 2 parts. That is nothing but I, that is nothing but self. I लाच आपण काय म्हणतो आहे, सेल्फ. आणि दुसरा पार्ट काय आहे, that is nothing but the body. ओके. सो आय इज हॅव्हिंग द फिलिंग ऑफ, जेव्हा तुमचे ध्येय तुम्ही अचीव करता आहात किंवा कुठलीही ऍक्टिव्हिटी पूर्ण होती आहे, तर तुम्हाला कुठली फिलिंग मिळते आहे, फिलिंग ऑफ हॅपीनेस. ओके. फिलिंग ऑफ रिस्पेक्ट, फिलिंग ऑफ ट्रस्ट, वॉट एव्हर द फिलिंग्स ऑफ व्हॅल्यूज आर देअर, दॅट इज नथिंग बट इट इज हू, ते अनुभव कोण करता आहे, दॅट इज नथिंग बट सेल्फ. दॅट इज नथिंग बट सेल्फ अनुभव करतो आहे. या व्हॅल्यूजच्या ज्या फिलिंग्स आहेत त्या कोण अनुभव करता आहे, दॅट इज नथिंग बट सेल्फ. बट वी हॅव टू कन्सिडर ऍज अ ह्युमन बिंग, डोंट कन्सिडर ओनली ह्युमन सेल्फ फिलिंग आपल्याला हॅपीनेस मिळते. खरं आपल्याला बॉडीच्या पण नीड्स काय आहे बघायला पाहिजे आहे. आणि बॉडीच्या नीड्स फुलफिल करण्यासाठी कशाची गरज लागते आहे, दॅट इज नथिंग बट फिजिकल फॅसिलिटीज. कुठलंही देह किंवा कुठलंही काम तुम्हाला जर पूर्ण करायचं असेल, ऍक्टिव्हिटी कुठलीही पूर्ण करायची असेल, तर त्यासाठी आपल्याला फिजिकल फॅसिलिटी गरजेची आहे. ओके. कुठलंही काम असू दे, समजा आपल्याला एकाने गावातनं जाऊन पॅरेंट्सनी सांगितलं असेल गावातनं जाऊन हे काम पूर्ण करा आणि काहीतरी आणा, मग ते आणण्यासाठी गावात जाण्यासाठी आपल्याला काहीतरी बस, रिक्षा किंवा आपली टू व्हीलर, 4 व्हीलर ही आवश्यकता आहे. दॅट इज फिजिकल फॅसिलिटी. ओके. सो ह्या ज्या बॉडीच्या नीड्स आहेत, ते पण फुलफिल करणे गरजेचं आहे. आणि बॉडीच्या नीड्स फुलफिल करण्यासाठी देअर इज रिक्वायरमेंट ऑफ फिजिकल फॅसिलिटी. ह्युमन ऑल्सो रिक्वायर फिलिंग ऑफ हॅपीनेस गरजेचं आहे ह्युमन बिंग साठी. फिलिंग ऑफ रिस्पेक्ट पण गरजेचं आहे. खरं अजून काय गरजेचं आहे, दॅट इज फिजिकल फॅसिलिटी गरजेचं आहे त्या बॉडीच्या नीड्स फुलफिल करण्यासाठी. सो वेन यू कन्सिडर ऍज अ होल ह्युमन बिंग, consider the need of both.
need of I as well as need of body. When you consider both, that is need of body as well as need of self, no one मीन्स तुम्हाला काय मिळणार आहे आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमचे देह अचीव करणार आहात, कुठलीही ऍक्टिव्हिटी अचीव करणार आहात आणि फुलफिल करणार आहात, म्हणजे तुम्ही दोन्हीच्या पण गरजा फुलफिल करता आहात, दॅट इज सेल्फच्या पण आणि बॉडीच्या. आणि त्यावेळेस तुम्हाला वाटतं, म्हणजे त्यावेळेस तुम्ही जाणवता की तुम्हाला कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. कंटिन्युअस हॅपीनेस इट डील्स विथ व्हॉट, दॅट इज सेल्फ, आणि कंटिन्युअस प्रॉस्पेरिटी दॅट इज नथिंग बट इट इज अ बॉडी. मग दोन्हीचा पण विचार करायला पाहिजे तुम्ही. ऍज अ होल ह्युमन बीइंग, डोंट कन्सिडर ओनली सेल्फ और डोंट कन्सिडर द बॉडी. व्हेन यू कन्सिडर बोथ द बॉडी, both that is self and the body, and whatever your activity is there or whatever your aspirations are there, and when you complete that aspiration, when you fulfill that aspirations, you will get what? Continuous happiness and prosperity. हे आपल्याला मी सांगितलं होतं कालच्या लेक्चरला मध्ये पण. We can conclude that when the basic human aspirations तुमच्या काय पण आहेत, गोल्स अचीव करायचे आहेत, सब गोल्स अचीव करायचे आहेत, ऍक्टिव्हिटी कुठे पूर्ण करायची आहे, ते जर तुम्ही मिळवलं म्हणजे नक्की काय केलेलं आहे, तुम्हाला जीवनामध्ये काय मिळालेलं आहे? कंटिन्युअस हॅपीनेस मिळालेला आहे आणि कंटिन्युअस प्रॉस्पेरिटी मिळालेली आहे. कारण की तुमच्या ज्या बेसिक ऍस्पिरेशन्स आहेत त्या तुम्ही फुलफिल केलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही सेल्फच्या पण गरजा भागवलेल्या आहेत आणि बॉडीच्या पण गरजा भागवलेल्या आहेत. and that is why you will get what in life? Continuous happiness and continuous prosperity. Clear with this concept? Yes ma'am. ओके. आता आपल्याला दुसरा काय आहे, आता हे कंटिन्युअस हॅपीनेसचा अर्थ काय आहे आणि प्रॉस्पेरिटीचा अर्थ काय आहे ते आपल्याला बघायचंय. सो नेक्स्ट स्लाइड इज नथिंग बट हॅपीनेस इज व्हॉट अँड अनहॅपीनेस इज व्हॉट, दॅट वी आर गोइंग टू सी. सो हॅपीनेस म्हणजे नक्की काय आहे? दॅट इज ज्या स्टेटमध्ये मला काय आहे, ज्या स्टेटमध्ये मला राहायला आवडतं. आय लाईक टू बी इन अ स्टेट वेर आय फील व्हॉट, मला वेगळाच उत्साह जाणवतो त्या स्टेटमध्ये. दॅट स्टेट ऑफ लाइकिंग इज नथिंग बट इट इज कॉल्ड हॅपीनेस. दॅट स्टेट ऑफ लाइकिंग इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ हॅपीनेस. म्हणजे जे सिच्युएशन आहे, जिथं वातावरण आहे, ते जे मला खूप आवडतं आहे, त्या वातावरणात जाऊन त्या वातावरणात एन्जॉय करणे, दॅट इज नथिंग बट तुम्हाला त्यामध्ये काय मिळणार आहे? दॅट इज नथिंग बट यू विल गेट हॅपीनेस. ओके. आणि जर त्या वातावरणात किंवा त्या स्टेटमध्ये किंवा त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला सुसंवाद चांगला होतो आहे, त्या जिथे तुम्ही लाइकिंग होत आहे, म्हणजेच काय होत आहे? सुसंवाद चांगला होणे, म्हणजे पॉझिटिव्हिटी त्या वातावरणात तुम्हाला मिळणे, पॉझिटिव्हिटी किंवा नकारात्मक ऊर्जा न मिळणे, नकारात्मक काही तुम्हाला अनुभव येत नाही, सगळे पॉझिटिव्हिटी मिळते आहे त्या वातावरणातनं. आणि हा सुसंवाद चांगल्या प्रकारे त्या वातावरणाशी तुम्हाला करता येतो आहे, त्या स्टेटला किंवा त्या सिच्युएशनला आपण काय म्हणतो आहे? दॅट इज नथिंग बट हॅपीनेस. Okay, so happiness can be what? You can consider the three conditions. It is a state of liking, the state or the situation, if there is a harmony, synergy in it. Okay, and the state of harmony is nothing but it is called happiness. So you can it can be asked for the MCQ, what is happiness? Happiness, it is a state of liking first. It is a state of harmony. Okay, it is a state of synergy in it. Okay, so that is nothing but it is called as what? Happiness, where you get what? That is ज्या वातावरणात तुम्हाला राहायला आवडतं, तुम्हाला सुसंवाद चांगल्या प्रकारे करता येतो, नंतर पॉझिटिव्हिटी मिळते आहे, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट? हॅपीनेस. त्या वातावरणात तुम्हाला हॅपीनेस मिळणार आहे. अनहॅपीनेस गो फॉर द ऑपोजिट साइड, टू बी अ स्टेट ऑफ डिसलाइकिंग. To be a state of what? Disliking, it is nothing but it is called as unhappiness. To be a state of disharmony, सुसंवाद चांगल्या प्रकारे होत नाही, कॉन्ट्राडिक्शन, कन्फ्युजन आहेत. ओके, त्या स्टेटला आपण काय म्हणतो आहे? अनहॅपीनेस म्हणतो आहे. सो टू बी अ स्टेट ऑफ डिसलाइकिंग, इथं अनहॅपीनेस आहे. ओके, टू बी अ स्टेट ऑफ डिसलाइकिंग, टू बी अ स्टेट ऑफ डिसहार्मोनी और कॉन्ट्राडिक्शन, कन्फ्युजन क्रिएट होत आहे, कॉन्ट्राडिक्शन क्रिएट होते, त्या स्टेटला तुम्ही काय म्हणताय? अनहॅपीनेस आहे. लक्षात आलेलं आहे का? हे हॅपीनेस डेफिनेशन आणि अनहॅपीनेस डेफिनेशन. Yes ma'am. Now go for continuous prosperity.
प्रॉस्पेरिटीचा अर्थ काय आहे? प्रॉस्पेरिटीचा अर्थ म्हणजे नक्की काय आहे की मला सांगा, जर आता मी एक एक्झाम्पल तुम्हाला विचारते आहे, मुलींना किंवा मुलांना, तुमच्याकडे 7-8 ड्रेसेस आहेत, किंवा मुलांना म्हणू शकतो आहे, मुलींना तर 7-8 ड्रेसेस आहेत असतातच, नंतर मुलांना म्हणू शकतो आहेत की बाबा आपल्याकडे किंवा दोघांकडे 7-8 चांगले ड्रेस आहेत. तर आपण जर फिरताना एका मॉलमध्ये गेलो तर तिथं अजून चांगला आपण ड्रेस बघतो आहे, शर्ट पॅन्ट काय आहे मुलांसाठी बघतो आहे, तर तुम्हाला तिथं काय होतं आहे, अजून वाटतं आहे घ्यावं. आपल्याकडे आहेत चांगले 7-8 ड्रेस, खरं आपल्याला अजून घ्यावं वाटतं आहे. ओके, म्हणजे आपल्याकडे फिजिकल फॅसिलिटीज इन द सेन्स आय एम आस्किंग टेकिंग व्हॉट टू वेअर द क्लोथ ऑन द बॉडी, आय एम टेकिंग व्हॉट द फिजिकल फॅसिलिटी, म्हणजे माझ्याकडे फिजिकल फॅसिलिटी इनफ आहे, 7-8 ड्रेस आहे, किती लागतोय, दररोज घालायला तर एकच ड्रेस लागतो ना, मग माझ्याकडे 7-8 ड्रेस आहे आठवड्याचे, तरी मला अजून वाटतं आहे की घ्यावं. ओके, सो दॅट इज नथिंग बट काय आहे म्हणू शकतो, इट इज अ फिलिंग ऑफ हॅव्हिंग ऑर मेकिंग अवेलेबल मोर दॅन द रिक्वायर्ड फिजिकल फॅसिलिटी. आपल्याकडे माहित असते की आपल्याला आहे, तरी आपण काय करतो आहे, अजून अवेलेबल करतो आहे, मेकिंग अवेलेबल मोर दॅन रिक्वायर फिजिकल फॅसिलिटी. और इट इज अ फिलिंग ऑफ हॅव्हिंग, एक फिलिंग आहे की माझ्याकडे आहे, आणि आहे माहिती असूनही आपण काय करतो आहे, तरी अजून आणतो आहे, अजून एक घेतो आहे. माझ्याकडे माहिती आहे आपल्याकडे रिक्वायर फिजिकल फॅसिलिटी आहे, तरी अजून आपण आणतो आहे. दॅट फिलिंग इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, प्रॉस्पेरिटी. दॅट फिलिंग इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, प्रॉस्पेरिटी. जेव्हा तुम्ही प्रॉस्पेरिटी म्हणता आहात तेव्हा 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या 2 महत्वाच्या गोष्टी म्हणजे नक्की काय आहे, तुम्हाला करेक्ट असेसमेंट ऑफ नीड फॉर फिजिकल फॅसिलिटी माहित असायला पाहिजे. तुमच्या गरजा काय आहेत फिजिकल फॅसिलिटीचे, हे माहिती असणे खूप गरजेचं आहे, हे माहिती असणे खूप गरजेचं आहे. आणि जर सेकंड काय आहे, द कॉम्पिटन्स ऑफ मेकिंग अवेलेबल मोर दॅन रिक्वायर फिजिकल फॅसिलिटी. तुम्हाला माहिती आहे तुमच्या गरजा काय आहेत आणि तुमच्याकडे क्षमता आहेत, तुम्हाला कॉम्पिटन्स म्हणजे काय, तुमच्याकडे क्षमता पाहिजे आहेत. तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे फिजिकल फॅसिलिटी रिक्वायर आहेत, तरी पण तुम्ही काय करता आहात, तुमच्याकडे क्षमता आहे, तुम्ही ते अवेलेबल करता आहात मोर दॅन रिक्वायर फिजिकल फॅसिलिटी थ्रू प्रोडक्शन और व्हॉट एव्हर इट इज. ओके, सो 2 थिंग्स आर इम्पॉर्टंट इन प्रॉस्पेरिटी. करेक्ट असेसमेंट म्हणजे फिजिकल नीड्स तुमच्या काय काय आहेत, ते कशा कशा वापरायच्या, कुठं कुठं वापरायच्या, गरजा काय आहेत, किती अमाऊंट लागतंय तुम्हाला, ते करेक्ट असेसमेंट होणे गरजेचं आहे. आणि क्षमता तुमच्यात असायला पाहिजे आहे. जर तुमच्याकडे रिक्वायर फिजिकल फॅसिलिटी नसतील तर त्या तुम्ही कशा अवेलेबल करणार आहात, तुमच्याकडे क्षमता आहे ते अवेलेबल करण्याची. द 2 थिंग्स आर इम्पॉर्टंट इन प्रॉस्पेरिटी. सो व्हॉट इज प्रॉस्पेरिटी, दॅट इज इट इज द फिलिंग, एक फिलिंग आहे की माझ्याकडे रिक्वायर अमाऊंट ऑफ फिजिकल फॅसिलिटी आहे, ती एक फिलिंग आहे. आणि असूनही आय एम मेकिंग व्हॉट अवेलेबल मोर दॅन रिक्वायर फिजिकल फॅसिलिटी, आय एम मेकिंग मोर दॅन रिक्वायर फिजिकल फॅसिलिटी. दॅट फिलिंग इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, प्रॉस्पेरिटी. लक्षात आलेलं आहे का प्रॉस्पेरिटीचा अर्थ? येस मॅम. ओके, हे विचारू शकतात बरं का एमसीक्यूला, व्हॉट इज हाऊ यू आर गोइंग टू डिफाईन प्रॉस्पेरिटी. फिलिंग ऑफ हॅव्हिंग or making available more than require physical facility, that is the prosperity. दुसरी गोष्ट आहे, मग काय म्हणू शकतो आहे, लक्षात घ्या इकडं प्रॉस्पेरिटीला लागू काय आहे, वी कॅन बी प्रॉस्परस. प्रॉस्परस कधी असणार आहे आपण, प्रॉस्परस कधी असणार आहे, इफ देर इज अ लिमिट टू द नीड ऑफ फिजिकल फॅसिलिटी. म्हणजे मी मगाशी सांगितलेलं आहे की आपल्याकडे 7 ड्रेस आहेत, तरी आपल्याला मॉलमध्ये फिरलं की अजून एक ड्रेस घेऊ शकतो आहे, ती फिलिंग की माझ्याकडे आहे आणि तरी मला अजून घेऊन वाटतं आहे, दॅट इज नथिंग बट व्हॉट इट इज प्रॉस्पेरिटी. बट प्रॉस्परस म्हणजेच काय आहे की माझ्याकडे देर इज अ लिमिट टू द नीड ऑफ फिजिकल फॅसिलिटी. मला माहिती आहे माझ्या नीड्स काय आहेत, गरजा किती आहेत, 7-8 ड्रेस आहेत माझ्याकडे, आणि ते लिमिट करते, म्हणजे मला माहिती आहेत माझ्याकडे किती आहे, आणि मला पुन्हा हाव सुटत नाही की मला अजून एक ड्रेस घ्यावा. देर इज अ लिमिट टू द नीड ऑफ फिजिकल फॅसिलिटी, then that is nothing but it is called as a prosperous. जर तुम्हाला हव्यास आहे की बाबा अजून घ्यावंच वाटतं आहे,
माझ्याकडे आहेत रिक्वायर अमाऊंट, तर मला अजून घेऊस वाटतं आहे, मग त्यावेळेस तुमच्याकडे ती फिलिंग ऑफ प्रॉस्परस नाहीये. ओके, सो व्हॉट इज दॅट? इफ देर इज नो लिमिट व्हॉट एव्हर is available with us, the feeling of prosperous cannot be assured. तुमच्याकडे ती feeling of prosperous नाही, लक्षात घ्या. If there is a limit to the need of physical facility, जे काय आहे तुमच्याकडे ते तुम्हाला माहिती आहे आणि बस आता काही घ्यायचं नाही, हे जर तुम्ही लिमिट केलं की आता नो देर आय एम नॉट गोइंग टू टेक एनिथिंग, देन यू आर हॅव्हिंग विच फिलिंग? दॅट इज नथिंग बट प्रॉस्परस. आणि जर तुमच्याकडे त्या लिमिट्स नाही आहेत, इफ देर इज नो लिमिट, आणि अजून तुम्हाला पाहिजे असं जर हव्यास असेल, सारखं वाटतं आहे की अजून आपल्याकडे हे पाहिजे ते पाहिजे, आपल्याकडे आहेत तरी अजून काय काय ना वाटत असतं की दरवेळेस काहीतरी घेतलं की हे खरेदी करावं ते खरेदी, घरात आहे तरी अजून वाटत आहे, मग त्यावेळेस त्या माणसाला किंवा त्या ह्युमन बिंगला फिलिंग ऑफ प्रॉस्परस नसती आहे, लक्षात घ्या. ही इज नॉट हॅव्हिंग द फिलिंग ऑफ प्रॉस्परस. अगेन यू कॅन डिफाईन व्हॉट इज दॅट फिलिंग ऑफ प्रॉस्परस. That is, again it is defined, a person has lot of money but does not want to share even a bit of it. म्हणजे श्रीमंत माणूस आहे, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, सगळं आहे, खरे कॉन्ट्रीब्यूट करत नाही, तो शेअर करत नाही एक सिंगल बिट पण. आपण म्हणू शकतो की चिंगूसपणा जो असतो का नाही, की आहे त्याच्याकडे, खरं तो कुणालाही शेअर कर, आपल्या फॅमिली मेंबर मध्ये पण काय काय वेळेस ते शेअर करत नाहीत, काही घ्यायचं म्हटलं की नको असं असते. मग दॅट फिलिंग, इट मीन्स दॅट पर्सन इज हॅव्हिंग वेल्थ. वेल्थ म्हणजेच काय? लार्ज मनी, लॉट ऑफ मनी आहे, बट इट इज नॉट हॅव्हिंग द फिलिंग ऑफ प्रॉस्परस. मग ती पण एक डेफिनेशन आहे की श्रीमंत माणसं आहे, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, बट दे आर नॉट एबल टू शेअर इवन अ बिट ऑफ इट, इवन इन their family members also. Then that feeling, that a human being does not have the feeling of prosperous. It does not have the feeling of what? Prosperous. लक्षात आले आहेत का हे डेफिनेशन प्रॉस्परसचे? Yes, ma'am. ओके, सो दॅट इज द फिलिंग ऑफ प्रॉस्परस. म्हणजे आपल्याला वाचून पण लक्षात येत आहे, त्यामुळे डिस्क्राईब करायला एवढं काही नाहीये, सोपं आहे. आता दुसरं गोष्ट आहे वेल्थ आणि प्रॉस्पेरिटी. इथे सांगितलेलं आहे आता वेल्थ, आता सांगितलेलं आहे लॉट ऑफ फिजिकल फॅसिलिटी, ज्या आपल्या गरजा आहेत, आपण जेव्हा ध्येय आपलं गोल पूर्ण करायचं आहे, मग ज्या काय आपल्या काय फिजिकल फॅसिलिटीज, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, कार, नंतर हाऊस, ज्या वस्तू आहेत घरातल्या, टीव्ही, फ्रीज, हॅव्हिंग लॉट ऑफ फिजिकल फॅसिलिटी. ओके, अँड हॅव्हिंग लॉट ऑफ मनी, दॅट इज नथिंग बट, त्या माणसाकडे किंवा त्या ह्युमन बिंगकडे वेल्थ इज नथिंग बट ही इज हॅव्हिंग वेल्थ. वेल्थ इज अ फिजिकल थिंग, फिजिकल बघू शकतो आपण. ओके, फिजिकल आहे, सगळं दिसतं आहे, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, त्याच्याकडे भरपूर गाड्या आहेत, बंगले आहेत, दॅट इज नथिंग बट इट इज कन्सिडर ॲज ही इज वेल्थी पर्सन. ही इज अ वेल्थी पर्सन. नंतर प्रॉस्पेरिटी. प्रॉस्पेरिटी मग कधी येणार आहे? ज्यांच्याकडे रिक्विसाइट, म्हणजे जास्त मनी किंवा जास्त फिजिकल फॅसिलिटी असणे गरजेचं नाहीये, खरं तिथे काय आहे? रिक्विसाइट वेल्थ, जेवढं तुम्हाला गरज आहे तेवढी वेल्थ असणे पाहिजे, आणि फिलिंग ऑफ प्रॉस्परस असणे गरजेचं आहे. म्हणजे जेवढं माझ्याकडे आहे तेवढं मला माहिती आहे, आणि तिथे लिमिट आहे. जेवढं माझ्याकडे वेल्थ आहे, रिक्विसाइट अमाऊंट म्हणजे काय? गरजेपुरतं माझ्याकडे वेल्थ आहे, मनी आहे, फिजिकल फॅसिलिटीज आहेत, आणि मी तेवढं काय आहे, मला लिमिट आहे, म्हणजे मी त्यामध्ये खुश आहे. आय एम नॉट, मला अजून हव्यास नाहीये की बाबा अजून काहीतरी घ्यायची. म्हणजे फिलिंग ऑफ प्रॉस्परस आहे आणि रिक्विसाइट वेल्थ पण आहे, आणि जेव्हा दोन्ही पण असतात त्याला आपण म्हणतो आहे प्रॉस्पेरिटी. त्याला म्हणतो आहे आपण प्रॉस्पेरिटी. लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. ओके, सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन वेल्थ अँड प्रॉस्पेरिटी. जर तुम्हाला डिफरन्स लक्षात घ्यायचा असेल वेल्थ आणि प्रॉस्पेरिटीचा, तर इथं प्रॉस्पेरिटी अर्थ वेगळा आहे, रिक्विसाइट वेल्थ आहे आणि फिलिंग ऑफ प्रॉस्परस पण आहे, त्याला आपण म्हणतो आहे प्रॉस्पेरिटी. ओके, आणि वेल्थ म्हणजेच काय? लॉट ऑफ मनी आहे, फिजिकल फॅसिलिटीज आहेत, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ वेल्थी पर्सन. आणि कुणाला प्रॉस्पेरिटी आहे, फिलिंग ऑफ प्रॉस्पेरिटी कुणाला आहे? जेव्हा रिक्विसाइट वेल्थ आहे, रिक्विसाइट म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढी वेल्थ आहे त्याच्याकडे, लॉट नाहीये, बरं रिक्विसाइट वेल्थ आहे, आणि पण अजून पण आहे काय? एक फिलिंग आहे. कशाची फिलिंग आहे? प्रॉस्परसची फिलिंग आहे.
म्हणजे जेवढा आहे माझ्याकडे तेवढा मी समाधानी आहे, खुश आहे, हॅप्पी आहे. दॅट इज अ फिलिंग ऑफ प्रॉस्परस. माझं त्यामुळे मेंटेन चांगलं, माझं हेल्थ पण मेंटेन आहे आणि त्या फिलिंगला आपण काय म्हणतोय, प्रॉस्परस फिलिंग आहे. मग जेव्हा फिलिंग ऑफ प्रॉस्परस पण येते आहे आणि इक्विसाइट वेल्थ पण येते आहे, त्याला आपण दोन्हीला काय म्हणतो आहे, आणि दोन्ही पण तुमच्याकडे आहे आणि त्याला आपण म्हणतो आहे प्रॉस्पेरिटी. देन वी आर गोइंग टू डिफाइन व्हॉट प्रॉस्पेरिटी. ओके विथ दिस, द डिफरन्स बिटवीन वेल्थ अँड प्रॉस्पेरिटी लक्षात आलेला आहे का? Yes, ma'am. येस, ओके. मुलीच फक्त रिस्पॉन्स देतात, मुलं काय झालेलं आहे, जेवण झालं, काय झालं? प्रेझेंट आहेत ना मुलं? ओम इंगळे, प्रवीण हजारे, सौरभ आहेत का? Yes, madam. Yes, येस ma'am. मॅडम. Yes, madam. Okay. So we have discussed now. We have discussed this also. Now, what are the program to fulfill the basic aspiration? आता हे खूप महत्वाचा प्रश्न आहे. प्रोग्राम्स किंवा जे काय मेथड टेक्निक काय आहेत तुमच्या ऍस्पिरेशन फुलफिल करण्यासाठी, कुठले कुठले प्रोग्राम्स आहेत ते आपण बघणार आहोत. सो नाव डिसाइड, यू नो नाव सेल्फच्या गरजा काय आहेत, बॉडीच्या गरजा काय आहेत, आणि फिजिकल फॅसिलिटी पण गरजेची आहे बॉडीच्या नीड्स फुलफिल करण्यासाठी. सेल्फच्या हॅपीनेस आहे, सेल्फच्या नीड्स काय, हॅपीनेस पाहिजे, व्हॅल्यू पाहिजे, त्याला रिस्पेक्ट आहे, ट्रस्ट आहे, या व्हॅल्यूज तर गरजेचं आहे. आणि बॉडीच्या काय आहेत, फिजिकल फॅसिलिटी गरजेचं आहे. मग अजून एक गरज आहे ह्युमन बिंग साठी, आणि ती गरज काय आहे, रिलेशनशिप. Beside physical facility, one more point is there that all human being want. कारण की ह्युमन हा जगामध्ये एकटा राहू शकत नाही, त्याला त्याच्याबरोबर माणसांची गरज लागते आहे, रिलेशनशिप मेंटेन करण्याची गरज लागते आहे. सो ऑल ह्युमन बिंग want what, that is nothing but relationship, whether it is a family member relationship or it is a societal member relationship or natureशी रिलेशनशिप आहे, त्याला रिलेशनशिप मध्ये राहणे खूप गरजेचं आहे, आनंद वाटतो त्यामध्ये. सो ऑल ह्युमन want what, relationship beside physical facility and beside whatever the value, that is nothing but happiness. All human want what, relationship, that is with other people or human being like father, mother, friend, teacher, whatever the relationship is developed. So human being want a good relationship with all of them to be happy. आणि त्याला जर आयुष्यामध्ये आनंद पाहिजे असेल तर रिलेशनशिप जे काय डेव्हलप झालेलं आहे ते फादर, मदर, फ्रेंड्स, टीचर मध्ये किंवा रिलेटिव्ह मध्ये जे काय डेव्हलप झालेलं आहे, नेचरशी झालेलं आहे, ते गुड रिलेशनशिप मेंटेन व्हायला पाहिजे आहे. बट आत्ताच्या कंडिशन्स काय आहे की ह्युमन बिंग मध्ये किंवा मानवी जीवनामध्ये आत्ताच्या ह्याच्यामध्ये स्थितीमध्ये रिलेशनशिप्स आहेत, फिजिकल फॅसिलिटी पण आहेत, बट स्टील ह्युमन बिंग इज नॉट हॅपी. काय आहे, काय सांगितलेलं आहे की आत्ताच्या स्थितीमध्ये ह्युमन बिंग कडे भरपूर रिलेशनशिप्स आहेत, रिलेशनशिप विथ रिलेटिव्ह, रिलेशनशिप विथ फॅमिली मेंबर्स आहेत, नेचरशी रिलेशनशिप आहे, ओके, आणि फिजिकल फॅसिलिटी पण भरपूर आहेत एन्जॉय करण्यासाठी. खरं तरीही आताची कंडिशन काय आहे, बट स्टील दे आर व्हॉट, अनहॅपी. व्हॉट इज द कंडिशन, वाय इट इज लाईक दॅट? बट दे आर नॉट अनहॅपी, दॅट इज कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी त्यामध्ये नाहीये. सो व्हॉट इज रिक्वायर? So for continuous happiness and prosperity, there is one more requirement along with relationship and physical facility. And what is that? काय आहे ते म्हणू शकतो आपण, that is nothing but, that is right understanding. Right understanding ह्युमन बिंग मध्ये असणे खूप गरजेचं आहे. रिलेशनशिप आहे तुमच्याकडे, फिजिकल फॅसिलिटी आहे, खरं तुमच्याकडे राईट अंडरस्टँडिंगच नसेल, ते रिलेशनशिप कसं मेंटेन करायचं आहे, ओके, रिलेशनशिप कसं मेंटेन करायचं आहे, फिजिकल फॅसिलिटी आहे तुमच्याकडे तर ते प्रॉपरली कसं मेंटेन करायचं आहे, ते जेव्हा पाहिजे तेव्हा आपण कसं वापरायचं आहे, हे जर तुमच्याकडे राईट अंडरस्टँडिंग नसेल तर तुम्ही हॅपी कसं होणार आहात. सो टू मेंटेन कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी you are requiring what, 3 things. What is that? Relationship तर लागतं आहे,
बिकॉज मानव काय एकटा राहू शकत नाही या जगामध्ये. त्याला फॅमिली मेंबरची गरज आहे, सोसायटल मेंबरची गरज आहे आणि नेचर बरोबर पण त्याला राहायचं आहे. रिलेशनशिप महत्वाचं आहे. रिलेशनशिप बरोबर जे काय तो काम करतो आहे, कुठलीही ऍक्टिव्हिटी करतो आहे, बॉडीच्या फुलफिल करण्यासाठी, त्याच्या बॉडीच्या नीड्स फुलफिल करण्यासाठी त्याला फिजिकल फॅसिलिटीची पण गरज आहे. खरं रिलेशनशिप आणि फिजिकल फॅसिलिटीज फक्त गरजेच्या आहेत का? कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्परिटी जीवनामध्ये जर त्याला पाहिजे असेल तर इन ऍडिशन विथ दिस टू वन मोर इज रिक्वायर अँड दॅट इज नथिंग बट राईट अंडरस्टँडिंग. त्याच्यामध्ये समजून घेण्याची, प्रॉपरली समजून घेण्यासाठी रिलेशनशिप काय आहे आणि ते कसं मेंटेन करायचं, गुड रिलेशनशिप कसं डेव्हलप करायचं आहे फॅमिली मेंबरशी, सोसायटी आणि नेचरशी, आणि फिजिकल फॅसिलिटी ज्या वापरतो आहे तो बॉडीच्या नीड्स फुलफिल करण्यासाठी, त्या कधी वापरायच्या, केव्हा वापरायच्या, किती वापरायच्या, हे जर त्याला राईट अंडरस्टँडिंग नसेल तर तो हॅपी राहू शकत नाही किंवा कंटिन्युअस प्रॉस्पेरिटी त्याला मिळणार नाही. त्यामुळे हे तिन्ही थिंग्स गरजेच्या आहेत: राईट अंडरस्टँडिंग, relationship and physical facility. Right understanding should be there at 4 levels. आणि ते तुम्हाला माहितीच आहे. कुठले कुठले आहेत? कुठले कुठले आहेत? What is right understanding at all the 4 level? Which level? Individual, family, society. Family. Yes, it is written on the PPT also. A right understanding at all the 4 levels. Which are there? That is myself. That is माझ्यामध्ये सेल्फ मध्ये, फॅमिली मेंबर्स, सोसायटी मेंबर्स अँड नेचर अँड एन्व्हायरमेंट ऑर एक्झिस्टन्स. जर या 4ही लेवल मध्ये तुम्हाला राईट अंडरस्टँडिंग करता आलं तर तुम्हाला काय आहे, तुमच्या जीवनामध्ये रिलेशनशिप्स आहेत, फिजिकल फॅसिलिटी आहेत आणि या राईट अंडरस्टँडिंग 4 लेवलला मेंटेन करता आलं तर तुम्हाला नक्कीच, जेव्हा तुम्ही तुमच्या बेसिक ऍस्पिरेशन फुलफिल करता आहात आणि अचीव्ह केले तुम्ही, तर तुम्हाला जीवनामध्ये काय मिळणार आहे? कंटिन्युअस हॅपीनेस आणि कंटिन्युअस प्रॉस्पेरिटीचा आनंद उपभोगता येणार आहे. आलं लक्षात? Yes, ma'am. Okay. So now one diagram I want to explain. What is that diagram? What are the program to fulfill the basic human aspirations? काय काय आहेत program to fulfill basic human aspiration? काय गरज आहे ह्युमन एस्पिरेशन्स फुलफिल करण्यासाठी? पहिली गोष्ट आहे तुमचे फिजिकल फॅसिलिटी. इथे लिहिलेले बघा, प्रोग्राम टू फुलफिल बेसिक एस्पिरेशन. पहिली आहे फिजिकल फॅसिलिटी, ज्या काय बॉडीच्या नीड्स फुलफिल करण्यासाठी जे काय लागतं आहे, म्हणजे आपले देह गोल अचीव्ह करण्यासाठी आपण जे काही थिंग्स वापरतो आहे, ऍक्टिव्हिटी कुठलीही कम्प्लीट करण्यासाठी आपण जे काही थिंग्स वापरतो आहे, आणि जे काय नेचरला पण नेचरला कम फ्रॉम द नेचर, म्हणजेच काय आहे, ज्या काही नेचरला, म्हणजे त्या नेचरमध्ये झाडं आहे किंवा जे काय तुम्ही हवा वापरता आहात, एअर आहे ब्रीदिंग करण्यासाठी, दॅट कम्स फ्रॉम नेचर. ओके. मग ह्या पण तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी नेचर कडून काहीतरी घेता आहात, as well as whatever the things we are using. Suppose we can say we are using what car to drive, or we are using to whatever the cloth, whatever it is, house, जे काय आहे थिंग्स, फ्रीज, हे सगळे मग थिंग्स वी यूज टू कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. सो दिस आर नथिंग बट द फिजिकल फॅसिलिटी. ओके. तो पहिली गरज आहे फिजिकल फॅसिलिटी, ज्या बॉडीची गरज आहे, बॉडीची जे काय गरज आहे ती फुलफिल करण्यासाठी. दुसरी काय आहे, फिजिकल फॅसिलिटी असले तरी अजून ह्युमन बिंग हा अलोन जगत नाहीये जगामध्ये, त्याच्याबरोबर रिलेशनशिप्स आहेत. मग रिलेशनशिप कशा कुणाबद्दल आहेत? फॅमिली बद्दल आहेत, सोसायटीमध्ये आहे, नेचर बद्दल आहे. हे रिलेशनशिप मेंटेन करणे गरजेचे आहे. ओके. रिलेशनशिप आणि फिजिकल फॅसिलिटी बरोबर आपल्याला काय गरजेचं आहे? व्हॉट इज द थर्ड पॉइंट? काय गरजेचं आहे? राईट अंडरस्टँडिंग. त्यामुळे रिलेशनशिप गरजेचे आहेच, प्लस फिजिकल फॅसिलिटी पण गरजेची आहे, आणि त्या दोघांबरोबर काय असायला पाहिजे आहे? राईट अंडरस्टँडिंग ऍट 4 लेवल्स. 4 लेवल मध्ये राईट अंडरस्टँडिंग असायला पाहिजे आहे. राईट अंडरस्टँडिंग
हाऊ यू आर गोइंग टू डेव्हलप दिस राईट अंडरस्टँडिंग. राईट अंडरस्टँडिंग कशी डेव्हलप करणार आहात तुम्ही? राईट अंडरस्टँडिंग इज डेव्हलप थ्रू सेल्फ एक्सप्लोरेशन, जो आपण बघितला होता मागच्या वेळेस. सेल्फ एक्सप्लोरेशन करत राहणे, प्रत्येक गोष्टी, प्रत्येक ऍक्टिव्हिटी, कुठलंही गोल आपल्याला अचीव्ह करायचं असेल तर सेल्फ एक्सप्लोरेशन खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला राईट अंडरस्टँडिंग डेव्हलप करता येते. ओके, तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे बघताना सेल्फ एक्सप्लोरेशन करा. पहिलं सेल्फ एक्सप्लोरेशन करणे म्हणजे त्यामध्ये तुम्ही राईट अंडरस्टँडिंग करता आहात की मला काय गरज आहे, मी कशी ती पूर्ण करणार आहे, ते सगळ्यांसाठी फायदेशीर आहे का, हे सगळं काय आहे. दॅट इज नथिंग बट सेल्फ एक्सप्लोरेशन. म्हणजेच तुम्ही राईट अंडरस्टँडिंग करता आहात. जेव्हा तुम्ही ती फॅसिलिटी वापरता आहात, जेव्हा रिलेशनशिप वापरता आहात, तेव्हा त्यामध्ये तुम्ही राईट अंडरस्टँडिंग करून ती डेव्हलप होती आहे. कशामुळे डेव्हलप होती आहे ती? सेल्फ एक्सप्लोरेशन. So develop right understanding by what? Self exploration. Okay. Second, develop the right understanding. कशामध्ये डेव्हलप करायचे राईट अंडरस्टँडिंग? इन माय सेल्फ. सेल्फ एक्सप्लोरेशन करताना पहिलं कुठलीही ऍक्टिव्हिटी पूर्ण करताना स्वतःमध्ये पहिलं आत्मनिरीक्षण करा, आत्मपरीक्षण करा की माझं इनर कॉन्शियसनेस काय सांगता आहे. तेच पहिलं सेल्फ एक्सप्लोरेशन करा. नंतर त्याप्रमाणे तुम्ही वर्कआउट करा. मग त्याबद्दल रिलेशनशिप कशी मेंटेन करताय जेव्हा तुम्ही वर्कआउट करता आहात? नेचरला धरून तुम्ही करता आहात का? पॉझिटिव्हिटी घेताय का नेचरला? हे सगळं तुम्ही बघायला पाहिजे आहे. म्हणजे तिथे तुम्ही राईट अंडरस्टँडिंग करणे गरजेचं आहे तुमचं काम, तुमचं गोल अचीव्ह करण्यासाठी. मग ते राईट अंडरस्टँडिंग कशामध्ये? 4 लेवलला असणे गरजेचं आहे. आणि राईट अंडरस्टँडिंग तुम्ही कसं डेव्हलप करणार आहात? थ्रू सेल्फ एक्सप्लोरेशन. मग सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजेच काय? तुम्ही आत्मपरीक्षण करा. आत्मपरीक्षण करताना दुसऱ्यांच्या रिलेशनशिप मध्ये पण आत्मपरीक्षण करा. त्याच्या काय डिसॅबिलिटीज आहे, जर ऍबिलिटीज नसतील त्याच्याकडे त्या डेव्हलप करा आणि आपलं वर्कआउट करू शकता, आपलं वर्क पूर्ण करू शकता. ओके, जे नेचरकडनं पाहिजे आहे ते तुम्हाला मिळत नसेल तर काय पण करून कसं मिळवता येईल हे बघणे गरजेचं आहे. मग त्यासाठी राईट अंडरस्टँडिंग तिथे पाहिजे आहे. सो दॅट यू आर गोइंग टू डेव्हलप थ्रू व्हॉट? सेल्फ एक्सप्लोरेशन. जर हे तुमचे राईट अंडरस्टँडिंग लक्षात आलेलं आहे कसं करायचं ऍट 4 लेवल्स आणि थ्रू सेल्फ एक्सप्लोरेशन, मग काय होणार आहे? मग तुम्हाला लक्षात येईल, जे मी ही फिगर दाखवली बघा खालच्या ह्याच्यात. इफ देर इज अ राईट अंडरस्टँडिंग, राईट अंडरस्टँडिंग जर तुम्ही डेव्हलप केलेली आहे थ्रू सेल्फ एक्सप्लोरेशन, अँड इफ देर इज अ राईट अंडरस्टँडिंग इन रिलेशनशिप, what you will get mutual fulfillment. एक प्रकारचा आनंद मिळतोय तुम्हाला, फुलफिलमेंट, परिपूर्णाची भावना मिळते आहे रिलेशनशिप मध्ये. जे काही मी रिलेशनशिप मध्ये राईट अंडरस्टँडिंग केलेलं आहे त्यामुळे तुमचं काय झालेलं आहे? परिपूर्ण माझं रिलेशनशिप गुड मेंटेन झालेलं आहे आणि एक प्रकारची म्युच्युअल फुलफिलमेंट मिळते आहे तुम्हाला. म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे त्या रिलेशनशिप मध्ये. दोन्ही पण सॅटिस्फाय असणार आहेत, लक्षात घ्या. सॅटिस्फिकेशन दोन्हीकडनं पण मिळणार आहे, त्यामुळे दोन्ही पण म्युच्युअल फुलफिलमेंट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे. जर तुमच्याकडे राईट अंडरस्टँडिंग रिलेशनशिप मध्ये असेल तर तुम्हाला काय मिळतं आहे? म्युच्युअल फुलफिलमेंट मिळते आहे. जर तुम्हाला राईट अंडरस्टँडिंग हे फिजिकल फॅसिलिटी मध्ये असेल, फिजिकल फॅसिलिटी म्हणजे आपले देह पूर्ण करण्यासाठी आपण ज्या काही फिजिकल फॅसिलिटी वापरणार आहोत त्या कधी वापरायच्या, किती वापरायच्या, कुठे कुठे वापरायच्या हे तुम्हाला कळणे गरजेचं आहे. हे जर राईट अंडरस्टँडिंग तुम्ही फिजिकल फॅसिलिटी मध्ये डेव्हलप करणार आहात, कसं वापरायचं, काय वापरायचं, किती वापरायचं आपले देह पूर्ण करण्यासाठी, हे जर तुम्हाला लक्षात आले तर तुम्हाला कुठली फिलिंग मिळणार आहे? म्युच्युअल प्रॉस्पेरिटीची फिलिंग मिळणार आहे. लक्षात घ्या. लक्षात आलेलं आहे का? आणि म्युच्युअल फुलफिलमेंट जेव्हा होतं तेव्हा तुम्हाला कंटिन्युअस हॅपीनेस मिळणार आहे. आणि म्युच्युअल प्रॉस्पेरिटी जेव्हा होणार आहे ती फिलिंग तुम्हाला कंटिन्युअस प्रॉस्पेरिटीची फिलिंग मिळणार आहे. अँड these are the programs to achieve what? To fulfill your basic aspirations. Basic aspirations तुमच्या फुलफिल करण्यासाठी काय गरजेचं आहे? फिजिकल फॅसिलिटी, रिलेशनशिप आणि राईट अंडरस्टँडिंग. जर तुम्ही राईट अंडरस्टँडिंग कशा प्रकारे डेव्हलप करू शकता? थ्रू सेल्फ एक्सप्लोरेशन. सेल्फ एक्सप्लोरेशन राईट अंडरस्टँडिंग डेव्हलप झालं तिथे 4 लेवलला कसं मेंटेन करायचं हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आहे. आणि जर तुम्ही राईट अंडरस्टँडिंग रिलेशनशिप मध्ये तयार केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे तर तुम्हाला म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला कंटिन्युअस हॅपीनेस मिळणार आहे. आणि जर तुम्ही ते राईट अंडरस्टँडिंग फिजिकल फॅसिलिटी मध्ये डेव्हलप केलं तर तुम्हाला म्युच्युअल प्रॉस्पेरिटी मिळणार आहे, म्हणजे कंटिन्युअस हॅपीनेस, कंटिन्युअस प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. सो when you
what you can, when you complete this program, जे काही मेथड्स आहेत हे जर तुम्ही कंप्लीट केले की तुमच्या फुलफिल झालेले आहेत बेसिक ह्युमन ऍस्पिरेशन. आणि तुमच्या बेसिक ह्युमन ऍस्पिरेशन्स काय आहे? टू अचीव कंटिन्युअस हॅपीनेस अँड कंटिन्युअस प्रॉस्पेरिटी इन लाईफ. या 3 थिंग ना तुम्ही कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी अचीव करू शकता. हे डायग्राम लक्षात ठेवा, तुम्हाला एक्सप्लेन करायला खूप सोपं जाईल. व्हॉट आर द प्रोग्राम टू फुलफिल बेसिक ह्युमन ऍस्पिरेशन. आले लक्षात? येस और नो? Yes, ma'am. Yes, ma'am. मॅडम. आता माझं डिस्कशन झालेलं आहे. माझ्या काही साईडकडनं मी भरपूर एक्सप्लेन केलेलं आहे. आता तुम्हाला काय कळालेलं आहे? ओनली 10 minutes आर लेफ्ट, 15 minutes आर लेफ्ट. बट आय वॉन्ट फ्रॉम युअर नाव इंटरॅक्शन माझ्याकडनं झालेली आहे. तर मी जे काय माझ्याकडे माहित होतं ते मी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला समजलं का नाही हे मला आता तुमचे व्ह्यूज पाहिजेत. त्यासाठी कोण काय काय एक्सप्लेन करता आहे? मी मला वाटतं मागच्या वेळेस बघितलं होतं तुम्ही. व्हॉट इज हॅपीनेस अँड व्हॉट इज अनहॅपीनेस? एनीवन फ्रॉम यू? मम्मी आहे हा बोला, नाव सांगा बरं का. धनश्री धनश्री. ऑल द स्टुडंट सी धनश्री. आडनाव काय? बागल. धनश्री बागल इज स्पीकिंग. ओके. Happiness is nothing but the state of liking something or a state of harmony, to be in the state of harmony. And unhappiness is the state of disliking or the state of being in disharmony or contradiction. ओके. सो फ्रॉम धनश्री बागल. धनश्री बागलने सांगितलेलं हॅपीनेस म्हणजे काय ना हॅपीनेस म्हणजे काय. ओके, शी हॅज एक्सप्लेन नाईसली. नाउ टेल फ्रॉम एनीवन अनदर. अजून कोण सांगेल का? फ्रॉम बॉयज साइड. वन फ्रॉम बॉयज, वन फ्रॉम गर्ल्स. नो वन फ्रॉम बॉयज. मग मला रॅन्डमली विचारायला लागते बॉयजना, जागा करायला लागते मग बॉयजना. गायकवाड आदेश आहेत का? गायकवाड आदेश. हाँ यस मैम. बोला गायकवाड आदेश. का हो तुम्हाला पुशअप का करायला लागते मुलांना? स्वतःहून पुढं येऊन बोला की जरा. आपल्यात किती मुलं आहेत ही डिव्हिजन मध्ये? मला वाटतं निम्मे निम्मे तरी असतील. मग वाय लाईक दॅट? स्वतःहून पुढे येऊन बोला की जरा. सगळ्यांसाठीच आहे, मुलांसाठी. बोला आदेश. व्हॉट इज हॅपीनेस अँड व्हॉट इज अनहॅपीनेस? आदेश. आदेश नुसती प्रेझेंट दिली काय? आदेश. बोला. अनम्यूट युअर सेल्फ अँड स्पीक. आवाज येतोय का नाही? सुयश. सुयश आहे का? हा मॅडम. बोला सुयश. वाचू का मॅडम हे? वाचायचं असेल तर वाचा. तुमच्या भाषेत तुम्ही सांगू शकता ना हॅपीनेस म्हणजे काय. चाल, जे तुम्हाला एक्सप्रेस करायचं आहे तुमचे व्ह्यूज एक्सप्लेन करा. वाचून दाखवा, नाही तर स्वतःहून काय म्हणा. बोला. Happiness, to be in a state of liking happiness, the state situation in which a live if there is harmony, scenery in it, then
I like to be in a state of situation. To be in a state of harmony is happiness. Happiness to be in a state declining. Happiness to be in state disharmony or contraction of unhappiness. ओके. अजून कोण मुलांपैकी? गायकवाड आदेश काय बोलत नाही. स्वरूप चव्हाण आहेत का? हा मॅडम. बोला स्वरूप. स्वरूप ओम इंगळे ओम इंगळे Yes, madam. बोला. Happiness. Happiness is nothing but is to be in a state of liking something, ओके. and unhappiness is something like we dislike. येस. ओके. नेक्स्ट पार्ट ना. प्रॉस्पेरिटी फिलिंग काय आहे? प्रॉस्पेरिटी म्हणजे नक्की काय आहे आणि वेल्थ म्हणजे काय आहे? फ्रॉम गर्ल्स साइड अँड बॉयज साइड. एनीवन? चला लवकर. प्रॉस्पेरिटी अँड वेल्थ, व्हॉट इज दॅट? फ्रॉम गर्ल्स. No one from girls. Anuradha. Anuradha. Yes, ma'am. बोला. अलर्ट स्नेहल. अलर्ट स्नेहल. स्वप्नाली गुंड. स्वप्नाली. कुणाला व्ह्यूज एक्सप्रेस करायचे नाहीयेत का? गौरी पाटील. साक्षी. Yes, ma'am. बोला साक्षी. Prosperity is the feeling of having or making available more than required physical facility. आणि वेल्थ? Wealth is a physical thing. It means having money or having a lot of physical facilities. ओके. वेल्थ म्हणजेच काय? ज्याच्याकडे पैसा जास्त आहे, ज्याच्याकडे नंबर ऑफ फिजिकल फॅसिलिटी भरपूर आहेत, दॅट इज नथिंग बट वेल्थ. अँड प्रॉस्पेरिटी की काय बाबा आहे? वेल्थ आहे म्हणजे गरजेपुरतं वेल्थ आहे आणि खरं फिलिंग ऑफ प्रॉस्परस आहे की जेवढं माझ्याकडे आहे तेवढं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यापेक्षा मी जास्त पण ऐकाने उत्पन्न करू शकतो जर मला जे पाहिजे असेल तर. दॅट फिलिंग इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज अ प्रॉस्पेरिटी. दॅट फिलिंग इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज अ प्रॉस्पेरिटी. Next we have seen that is nothing but program to fulfill the basic human aspiration. What are the three things required to fulfill the basic human aspiration? Program to fulfill the basic human aspiration मध्ये तीन गरज आहेत. त्या तीन गरजा कुठल्या कुठल्या आहेत? Right understanding, relationship, and physical facility. Yes, right understanding. पहिली फिजिकल फॅसिलिटी गरजेचं आहे बॉडीचे नीड्स फुलफिल करण्यासाठी. त्याचबरोबर रिलेशनशिप महत्वाच्या आहेत आणि दोन्ही मध्ये तुम्ही राईट अंडरस्टँडिंग कसं करता आहात ते गरजेचं आहे. मग हे राईट अंडरस्टँडिंग कसं डेव्हलप करणार आहात तुम्ही?
सेल्फ एक्सप्लोरेशन करून राईट अंडरस्टँडिंग डेव्हलप करायचं आहे. आणि ते राईट अंडरस्टँडिंग 4 लेवल मध्ये पाहिजे आहे. कुठल्या कुठल्या लेवल मध्ये? फॅमिली, सोसायटी, individual, family, society, and येस, माय सेल्फ, दॅट इज सेल्फ मध्ये, फॅमिली मेंबर मध्ये, सोसायटी मेंबर मध्ये आणि नेचर किंवा एन्व्हायरमेंट मध्ये राईट अंडरस्टँडिंग गरजेचं आहे. आणि अजून एक महत्वाचं आहे जे विचारलेलं आहे एमसीक्यू मध्ये, या 3 गरजा तर आहे. प्रोग्राम टू फुलफिल द बेसिक ह्युमन ऍस्पिरेशन, राईट अंडरस्टँडिंग, फिजिकल फॅसिलिटी आणि रिलेशनशिप. खरं अजून एक एमसीक्यू मध्ये विचारलं, जर तुमचं राईट अंडरस्टँडिंग हे रिलेशनशिप मध्ये असेल तर तुम्हाला काय मिळतंय त्यामधनं? म्युच्युअल फुलफिलमेंट. म्युच्युअल फुलफिलमेंट मिळते. आणि जर राईट अंडरस्टँडिंग फिजिकल फॅसिलिटी मध्ये असेल तर काय मिळत आहे? म्युच्युअल प्रॉस्पेरिटी. हे लक्षात ठेवा. हे एमसीक्यू ला 2 प्रश्न विचारतातच. राईट अंडरस्टँडिंग जर रिलेशनशिप मध्ये असेल, यू विल गेट म्युच्युअल फुलफिलमेंट, दॅट इज नथिंग बट कंटिन्युअस हॅपीनेस. आणि जर राईट अंडरस्टँडिंग फिजिकल फॅसिलिटी मध्ये असेल, यू विल गेट म्युच्युअल प्रॉस्पेरिटी, दॅट इज नथिंग बट कंटिन्युअस प्रॉस्पेरिटी. ओके, लक्षात आलेलं आहे का हे? Yes, ma'am. So we'll stop here and I will take the presentee now. Roll number 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. All are present. 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 47 absent आहे. 47 टेलिग्राम ग्रुपवर टाकते आहे absentee, बघा तुम्ही. (47, 50). रोल नंबर 50. प्रथमेश व्यवहारे, किती रोल नंबर आहे तुमचा? प्रथमेश 58. 58 आहे का? ओके. 50 absent आहे. 54, 55, 56, 57 absent आहे. 58 आहे प्रेझेंट. 59 absent आहे. 60 absent आहे आणि 61 प्रेझेंट आहे. So the absent student are 47, 50, 57, 59, 60. Okay. Okay, thank you for listening me. Bye.